नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज एक छान अशी रीडिंग घेऊन आले तुमच्यासाठी। रीडिंगचा असा विषय आहे जे आहे तुमच्या कुलदेवतेशी संबंधित। तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते, मग असा कोणता आदेश आहे जो तुम्हाला आत्ता देणं त्यांच्यासाठी त्या इतक्या म्हणजे ही रीडिंग ऍक्च्युअली खरं तरी वेगळी एक रीडिंग करायची होती, पण आदेश हा जो शब्द कानावर पडला त्यामुळे कुलदेवता तुमच्यासाठी तुम्हाला जो आदेश देते तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। बघा हा तुमच्यासाठी काय आदेश आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रीडिंग पूर्ण ऐका। पूर्ण ऐकल्यानंतर छान कमेंट्स करा, कारण तुमची कमेंट म्हणजे तुम्ही तुमची जी कुलदेवता आहे किंवा तुमच्यातले जे सकारात्मक एनर्जी आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होता आणि त्यातून निघालेले भाव म्हणजे ही कमेंट्स मध्ये तुम्हाला तिथे ते हे होतात आणि त्यामुळे अजून तुमची एनर्जी जास्त कनेक्ट होते। तुम्ही सबस्क्राईब करा। सबस्क्रायबरची एनर्जी त्या कार्ड्सला म्हणजे जी एनर्जी असते ती रीडिंग त्या सबस्क्रायबरच्या ह्याच्यामुळेच होत असते, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। टॅरो रीडिंगचे कोर्स सुरू आहेत, जर ज्यांना सहभागी व्हायचं असेल ते सहभागी होऊ शकतात। तर बघूया आपण तुमची कुलदेवता तुम्हाला काय आदेश देते। तुमची कुलदेवता मला एक असं वाटतंय की तुमची कुलदेवता तुम्हाला कन्सिस्टन्सी म्हणजे जे सातत्य आहे त्याबद्दल एक आदेश देते। मग तुमच्या मुलांबद्दल असेल, तुमच्याबद्दल असेल किंवा काही तुम्ही काम करत असाल, काही अपॉर्च्युनिटीज असतील, काही कोर्सेस असतील किंवा काही तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल किंवा काही नवीन काही जॉईन केलं असेल, काही असेल तर त्याच्यामध्ये सातत्य तुम्हाला ठेवायचं आहे। जर तुम्ही योग करत असाल किंवा फिरायला जात असाल, वॉकिंगला जात असाल, काही करत असाल, व्यायाम करत असाल, जिमला जात असाल तर त्यासाठी सुद्धा एक महत्वाचा आदेश तुमच्यासाठी आलाय की तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। सातत्य तुम्हाला त्यामध्ये दाखवायचंय, सातत्य ठेवायचं आहे आणि जितकं तुम्ही त्यामध्ये सातत्य दाखवाल तितकं तुमची आतली जी स्ट्रेंथ आहे, तुमची जी स्ट्रेंथ आहे, तुमच्यातला जो आतला एक भाव आहे, तुमच्या स्वतःमधला रिअल हिरो जो काय आहे, रिअल हिरो आहे, रिअल हिरोईन आहे ती तुमच्यातली बाहेर पडणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा आदेश दिला जातो। रिव्हिलेशन मी म्हटलं ना तुम्हाला क्राउन चक्राची एनर्जी आहे आणि तुमची कुलदेवता तुम्हाला हाच आदेश देते, कारण क्राउन चक्र म्हणजे काय आहे? क्राउन चक्र म्हणजे तुमच्यातली डेव्हलपमेंट आहे। तुम्ही जर तुमच्या स्वतःवर काम करताय, तुम्ही योग करताय, ध्यान करताय, मेडिटेशन करताय, काही माध्यमातून तुम्ही सगळं जे काही तुम्ही करताय त्यामध्ये सातत्य आहे तुमच्यामध्ये, म्हणजे स्वतःला तुम्ही डेव्हलप करताय, स्वतःला एका छान ह्याच्यामध्ये एक बघा झाड असं असतं की नाही, आपण झाड बघतो ते हिरवगार असेल, बहरलेलं असेल, त्याला छान फुलं असतील, पानं हिरवीगार असतील तर ते किती सुंदर दिसतं, छान दिसतं की नाही। तेच जर झाड एक सुकलेलं असेल, पानं अशी पिकलेली हे झालेली असतील किंवा झाड सुकल्यासारखं झालं असेल, त्याच्यामध्ये तेज नसेल, त्याच्यामध्ये उत्साह नसेल, ते झाड असं बघितलं की आपल्याला निरुत्साह होतो, हे की नाही। तसं मग इथं तुमची कुलदेवता तुम्हाला हेच आदेश देते की तुमच्या इनर आतला जो तुमचं हे आहे ना त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट सुरू आहे। मग हे तुमच्यासाठी आजूबाजूची जी पॉवर आहे, आजूबाजूची एनर्जी आहे, जो पॉझिटिव्ह सगळं हे आहे आणि जी एनर्जी अशी आहे, जी ब्रह्मांडीय एनर्जी आहे ती तुमच्यामध्ये स्थित आहे। मग तुमच्यातला मी तुम्हाला म्हटलं ना रिअल हिरो, रियालिटी काय आहे तुमची, तुम्ही कशासाठी जन्मलाय, तुमचं काय आहे पर्पज, तो बाहेर काढण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सातत्यपूर्ण करणं गरजेचं आहे, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो। यातलं सातत्य तुम्हाला तोडायचं नाहीये, यातलं सातत्य तुम्हाला कमी करायचं नाहीये, ह्याच्यावर तुम्हाला फोकस करून पुढे जायचंय। जास्तीत जास्त लेव्हेंडर कलरशी थोडंसं कनेक्ट व्हा, क्राउन चक्राशी कनेक्ट व्हा, त्याच्या एनर्जीशी कनेक्ट व्हा, सप्तचक्राचं मेडिटेशन करा, कारण ही जी चक्राची एनर्जी आहे ही तुम्हाला जास्त अजून काय आपण म्हणतो ना तुमचा मेक ओव्हर, कारण ही चक्राज जेव्हा आपण चक्राज मेडिटेशन करतो तेव्हा आपल्यातली सगळी म्हणजे जे जुनं आहे ना ते निघून जे तुमचं खरंच तुमची रिअल मध्ये तुमच्यात काय आहे, तुमच्यात काय क्रिएटिव्हिटी रिअल मध्ये आहे, तुम्ही काय करू शकता, मी जे म्हणलं ना रिअल हिरो आणि रिअल हिरोईन जी त्यातून बाहेर निघणार आहे ती म्हणजे ही तुमच्या क्राउन चक्राच्या ऊर्जेतून निघणार आहे। त्यामुळे तुम्हाला या सप्तचक्रांवर काम करायचंय आणि क्राउन चक्रावर काम करायचंय, ते सातत्यपूर्ण करायचं आहे, कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवायची। हा तुमच्या कुलदेवतेचा आदेश आहे, कारण तुमची कुलदेवता जी सांगते जी तुमच्यावर तुम्हाला प्रेम करायचं आहे, कुणीतरी तुमच्यावर प्रेम करावं ही अपेक्षा, ही धारणा मनामधून तुम्हाला काढायची आहे। म्हणूनच तुम्हाला कुलदेवता तुमचे आदेश देते की तुमच्यावर प्रेम करण्याची किती कॅपॅसिटी आहे, तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचं आहे तर मी स्वतःसाठी काय करू शकतोय, ही तुमच्या आतमध्ये किती जिज्ञासा आहे तुमच्यामध्ये, तुम्ही काय करू शकताय स्वतःसाठी,
स्वतःसाठी तुम्ही काय करू शकताय हे पारखण्याची वेळ आता आलेली आहे, असं तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते की कॅपॅसिटी किती तुम्ही प्रेम करू शकताय, किती स्वतःला डेव्हलप करू शकताय, किती स्वतःमध्ये बदल करू शकताय, काय नवीन आहे जे तुम्ही स्वीकारू शकताय, आज तुमची ताकद किती स्ट्रॉंग आहे, तुमची मनाचीच ताकद किती स्ट्रॉंग आहे. आणि हे स्ट्रॉंग करण्यासाठीच सगळी तयारी इथं जी तुमच्या अवतीभोवती चाललेली आहे, तुम्हाला मेंटली, फिजिकली आणि फायनान्शियली स्ट्रॉंग करण्यासाठी हा जो आदेश तुम्हाला कुलदेवता देत आहे हा त्याच्यासाठीच देत आहेत, कारण तुम्हाला मेंटली, फिजिकली आणि फायनान्शियली स्ट्रॉंग झालेलं त्यांना बघायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये जे जे तुम्हाला आदेश दिले जातात, जे जे मेसेजेस, जे जे गायडन्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. हा आदेश तुम्हाला तुमची कुलदेवता देत आहे. आणि बघा इथं प्रॉमिस ऑफ द फ्युचर तुम्हाला तुमची कुलदेवता आदेश देते. तुमची कुलदेवता तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी इथं प्रॉमिस करते. तुमच्या फ्युचरसाठी इथं प्रॉमिस आहे. 8 नंबर आहे तुमच्याकडे अबंडन्स, इन्फिनिटी. आणि मी तुम्हाला म्हणलं ना फिजिकली, फायनान्शियली, मेंटली सगळीकडनं तुम्हाला फुलफिल इथं केलं जाते. असा कोणताही असं हे असणार नाही ज्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल, ज्यासाठी तुम्हाला विचार करून त्या गोष्टी कराव्या लागतील. काही खर्च करत असताना, काही घेत असताना, काही देत असताना बँक बॅलन्स बघावा लागेल, काही करत असताना आपली ऊर्जा चेक करावी लागेल. नाही, तुमच्यामध्ये ते भरभरून तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. तुमच्यामधली सगळी नकारात्मकता शक्ती काढून टाकतायत. तुमच्यामध्ये पूर्ण सगळा पॉझिटिव्ह, सकारात्मक सगळा भाव, सगळं ही ऊर्जा तुमच्यामध्ये भरली जाते. आणि जितकं एनलाइनमेंट आहे, जितकं ज्ञान आहे, या ब्रह्मांडामध्ये जे ज्ञान आहे, तुमचं जे घेण्याची, झेपण्याची जेवढी शक्ती आहे, ती शक्ती जसं सातत्य जर यामध्ये राहिलं तर तुमची शक्ती ती वाढणार आहे. आणि ती घेण्यासाठी तुमचं आत्मबल, आत्मनिर्भर, पण आपण म्हणतो ना आत्मबल, आंतरिक शक्ती जी काय आहे ती तुमची वाढवता आहे तिथं तुमची कुलदेवता. आणि त्यामुळं सगळं तुमचं हे बदलेल. तुमच्या एकट्याचं नाही, तुम्ही एकटे स्वतः तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला लागला तर तुम्ही तुमच्या आजूबाजूचं वातावरण बघाल, तुमच्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, सगळीकडे सगळं विस्कटलेलं सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित होईल. सगळं जे फायनान्शियली सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या व्यवस्थित व्हायला लागतील. तुमची काही स्वप्न आहेत, प्रॉपर्टीचे असतील, घर घेण्याचं असेल, शेत घेण्याचं असेल, किंवा काही डेव्हलप करायचं असेल, कुठली कंपनी उभारण्याचं असेल, प्रोजेक्ट घ्यायचे असतील, तर ते सगळं तुमचं इथं पूर्ण होतंय. तर हे कशासाठी होते? कारण तुम्ही सातत्यपूर्ण तुमच्या याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. तुम्हाला आतून तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. आता तुम्हाला जे एनलाइटमेंट तुम्हाला दिलेलं आहे, जे ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे, त्या ज्ञानावर तुम्हाला फोकस करायचं आहे. आणि हे कधी होणार आहे? ज्या वेळेला तुम्ही 7 चक्रांवर काम कराल, तुम्ही मेडिटेशन कराल, आणि तुम्ही आतला तुमचा जो आपण म्हणतो ना प्रकाश, जो आतला प्रकाश आहे, त्या प्रकाशाशी जितकं तुम्ही कनेक्ट व्हाल तितकं तुमच्यातलं, तुमच्या कला, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी, तुमच्यातला कॉन्फिडन्स जो आहे, एखादी गोष्ट करण्याचा जो कॉन्फिडन्स आपण म्हणतो ना, करावंच वाटतंय पण मनामध्ये कुठं तरी असं हे होते की कॉन्फिडन्स लो होते, मग करू का नको, कुणाला काय वाटेल, ह्याला काय वाटेल, हा जो स्टक जे काही आहे काय नाही, लो एनर्जी, ह्या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर काढलं जाते. म्हणजे हे नाही, हे मी करू शकते, आणि अगदी मग ते करू शकते म्हणून असं धाडकन बालिशपणे नाही, पण इथं तुम्हाला स्थिरता दिलं जाते, स्थैर्य. म्हणजे कोणती गोष्ट कुठल्या वेळी कुठं कशी बोलावी, काय करावं, काय करू नये, याचा जो समतोल आहे तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये कळणार आहे. आणि हे मेडिटेशन, हे ध्यान आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमची कुलदेवता हेच तुम्हाला आदेश देते. काय बोलायचं, कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कसं बोलायचं, काय करायचं आणि काय करायचं नाही, याचा जो समतोल आहे तो तुम्हाला या सगळ्यामध्ये कळणार आहे. त्यामुळे स्वतःला वेळ द्या असं तुम्हाला इथं सांगितलं जातं. जे तुम्हाला हवं आहे ना, मी म्हटलं की नाही, इथं श्रीगणेश आहेत, रिद्धी सिद्धी आहेत, अचिव्हमेंट आहे, साध्य करणार आहे तुम्ही. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इथं साध्य करू शकणार आहे. तुम्हाला जे हवं आहे ते साध्य करणार आहे तुम्ही. जे तुमची इच्छा आहे, तुमची जे प्रॉस्परिटी आहे, जे तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे, जे तुम्हाला हवं आहे ते सगळं तुम्हाला इथे देणार आहेत. ते सगळं तुम्हाला इथे देणार. फक्त तुम्हाला तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. कोणतीही गोष्ट अशी म्हणजे कसं असतं, एखादं चांगलं जे आहे ते तुम्हाला परमेश्वरानं तुमच्याकडे आणलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत राहणार आहे. तर त्याला कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा, चांगलं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. काय नवीन त्याच्यामध्ये करता येईल, काय आपल्याला असं आहे बाबा, कारण मला इथं हे पूर्ण दिसते, कारण तुमचा उद्देश खूप छान आहे. तुम्ही जर तुमची एखादी कंपनी असेल, किंवा जर एखादं तुमचं असं काम असेल, तुमची शेती असेल, तुमचं काही असेल, तर त्यामधून येणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा
काय करावं याचा जो उद्देश तुमचा आहे ना तो खूप छान आहे. मग त्याच्यासाठी स्वतःसाठी काय आहे, इतरांसाठी काय आहे, बरं ते जे तुम्ही डेव्हलप करताय ते कशासाठी करताय, त्याच्या मागचा उद्देश फक्त माझं चांगलं व्हावं असा नाही आहे, माझ्यामुळे अनेकांचं चांगलं व्हावं हा तुमचा उद्देश आहे. म्हणून तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते की तुम्हाला डेव्हलप त्यांना करायचं आहे. कारण खर्च बघा, पैसा आपण बघा, एखादं लेकरू आपलं शिकते, आपण आपल्या मुलावरनं विचार करायचा, किंवा जर तुमची कंपनी असेल, ॲज अ एम्प्लॉई तुमच्याकडे कोण काम करत असेल तर त्याच्यावर जो चांगला रिझल्ट देते त्याच्यावर आपण जास्त खर्च घालतो. बरोबर आहे का? हे मनामध्ये बघा, तुम्ही थोडंसं शांतपणे विचार करा आणि बघा, जे आपल्याला छान रिझल्ट देणार आहे त्याच्यावर आपण जास्त खर्च करतो. आणि युनिव्हर्सल शक्ती अशीच आहे, युनिव्हर्सल शक्ती अशीच आहे, तुम्ही बोलवल्याशिवाय ती येणार नाही. तुम्ही बोलवायला पाहिजे, तुम्ही शक्ती तुमच्यातली वाढवली पाहिजे आणि तुम्ही तुमचा उद्देश चांगला ठेवला पाहिजे. तुम्ही काहीतरी चांगलं देणार आहे हा तुमचा उद्देश असेल तर ती तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतेच करते, 101% करते. ती तुमच्यावर जास्त इन्व्हेस्टमेंट करते. मग तुमच्या अवतीभोवती एंजल्स असतील, तुम्हाला सावरतील, तुमची आंतरिक शक्ती वाढतील, तुमचा कॉन्फिडन्स वाढवतील. जिथं जिथं कुणी तुम्हाला अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुमच्या वाटेतून बाजूला काढतील, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर काढतील आणि त्यातून तुमच्याकडे अबंडन्स येईल आणि त्या अबंडन्समधून येणाऱ्या पैशातून तुम्हाला तुमच्याबरोबर इतर 10 जणांचं भलं करण्याची शक्ती तुमच्यामध्ये देतील आणि तो विचार तुमच्यामध्ये पेरतील. हा तुमच्या कुलदेवतेचा आदेश आहे. तुमची कुलदेवता तुम्हाला हाच आदेश देते की विचार आणि दृष्टिकोन बदलण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे जे काही आहे त्यात सातत्य ठेवा, जे आहे त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा, पुढे जा आणि मागे फिरून बघू नका. ज्या गोष्टी गेलेल्या आहेत त्या गेल्या, पण जे येणार आहे ते खूप मोठं आहे आणि ते घेण्यासाठी, झेपण्यासाठी तयारी तुमच्या मनाची जी आहे. कारण जे गेले, जे काढलंय ना ते तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी, तुमच्यातली शक्ती वाढवण्यासाठी, तुम्हाला हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तयार केलेला आहे. आणि तुमची कुलदेवता हाच तुम्हाला आदेश देते. मी म्हटलं ना आता, ह्या सगळ्या जे ऑब्स्टिकल्स होते, जे ब्लॉकेजेस होते, जो स्टकनेसपणा होता, लो एनर्जी होती, त्या सगळ्यातून तुम्हाला मुक्त केलं जाते. आणि म्हणूनच तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते आता स्वतःवर फोकस करा. आता ही जी वेळ आहे ती तुम्हाला तुमच्यावर काम करण्याची आहे. तुम्हाला स्वतःला वेळ देण्याची आहे, स्वतःला डेव्हलप करण्याची आहे, स्वतःची क्रिएटिव्हिटी बाहेर काढण्याची आहे. कारण संधी, वेळ ही आयुष्यात प्रत्येक वेळी सारखं दार टोटावत नसते. जेव्हा आले तेव्हा त्याला ती पकडायची असं तुम्हाला इथं सांगितलं जातंय. तुमच्यातले जे इमोशन्स आहेत, तुमच्यातली जी भावना आहे, तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे ती सगळी मोकळेपणाने बाहेर काढा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. जे तुम्ही ज्यामध्ये तुम्ही हे कराल त्यामध्ये तुम्ही लोखंडाचं सुद्धा सोनं कराल अशी सोल तुम्ही आहात. मी तुम्हाला तेच म्हणलं, कारण तुमच्यासाठी आत्ता गेटवे ओपन केला जातोय. तुमची कुलदेवता तुमच्यासाठी हाच आदेश देते. कारण एक असं महाप्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते, असा मोठा एक अबंडन्स आणि इन्फिनिटीचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय ज्यामधून तुम्हाला प्रवेश करायचा आहे. जे गेट तुमच्यासाठी ओपन केलं जातं हे गेट असं ओपन केलं जाते ज्या वेळेला परमेश्वराचा, या युनिव्हर्स शक्तीचा तुमच्यावर विश्वास बसतो, तुम्ही त्या विश्वासासाठी पात्र ठरता, तुम्ही त्यांनी दिलेलं कार्य तुम्ही पूर्ण करता, तुम्ही त्या कार्यासाठी उचित असता. मी जे तुम्हाला म्हटलं ना, जी इन्व्हेस्टमेंट, तशी इन्व्हेस्टमेंट युनिव्हर्सनं तुमच्यावर केलेली आहे. आणि म्हणूनच तुम्हाला कुलदेवता आदेश देते की इन्व्हेस्टमेंट तुमच्यावर केली आहे, तुम्ही त्यासाठी पात्र ठरलाय, तुमच्यासाठी हे गेटवे ओपन होतंय. तर हे जे चालू आहे ना सातत्य, जे कंटिन्यू जे तुम्ही करत आहे ना ते करत राहा असं तुमच्यासाठी इथं मेसेज दिलेला आहे. कारण हिरवळ आहे, निसर्ग फुलफिल असा निसर्ग आहे, पाण्याचा प्रवाह आहे, खूप छान असं निरभ्र असं आकाश आहे. आणि त्यामध्ये तुम्ही असा इमॅजिन करा, जर असं सगळ्या वातावरणात तुम्ही असाल, कुणाच्या मनात जर असा का मरगळ असेल, कंटाळा असेल, चुटकीसरशी निघून जाणार नसेल तर तो माणूस नाही. बरोबर आहे का? जे आहे ते तुम्हाला फील करता यायला पाहिजे, जे आहे ते तुम्हाला अनुभवता यायला पाहिजे आणि त्याचा आनंद घ्या अशी तुमची कुलदेवता आदेश देते. जे तुमच्याकडे येते, जे तुम्हाला दिलं जाते त्यामध्ये सातत्य तर ठेवाच, पण त्याच्यावर तुमचा आनंदही तुम्हाला त्यात घ्यायचा आहे. म्हटलं ना, बदल होतोय, बदल आहे, काहीतरी खूप मोठा बदल होणार आहे. तुमची कुलदेवता म्हणूनच तुम्हाला आदेश देते. कारण जो बदल जे तुमच्याकडे येते, जो बदल तुमच्यामध्ये होतोय त्याचा आनंद घ्या, ते जगा, आयुष्य परिपूर्ण जगा. पूर्ण आयुष्य, हे आयुष्य हा जन्म पुन्हा नाही. जे तुम्हाला मिळालंय, जे तुम्हाला परमेश्वराला त्यांच्या भक्तीने, तुमच्या श्रद्धेने, स्वतःवर जे प्रेम केलं, योग, ध्यान, मेडिटेशन याच्याशी जे कनेक्ट झाला, आत्म जे डेव्हलप झाला, स्वतःवर जे प्रेम केला, त्यामुळं जो चेंज तुमच्या आयुष्यात येतोय तो तुम्ही स्वीकारा.
कुणाला काय वाटेल यामुळे जो आयुष्यात येणारा चेंज आहे तो त्याच्यापासून दूर राहू नका. कारण स्वतःला तुम्हाला प्रूव्ह करायचंय, स्वतःला तुम्हाला कुणाला प्रूव्ह करण्यासाठी नाही, पण स्वतःतली शक्ती ओळखण्यासाठी. आपण म्हणतो ना मी काय करू शकतो हे मला माहीत असल्याशिवाय नाही, मला माहित आहे ना मी किती उडी मारू शकतो पुढं, ही तुमची शक्ती आतली आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला पुढं जायचं आहे असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. काही कार्ड्स मी माझे हे केलेले आहेत, त्या कार्ड्स मधून सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की काय मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं. कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण चॅनल तुम्ही जितकं सबस्क्राईब कराल की नाही तितकं तुम्हाला जास्त हे होईल, एनर्जी ही कनेक्ट होईल. कारण ही तुमची एनर्जी असते, फक्त पिक करायला लागते, त्या वेळेस ते होत असतं. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जे जे मेसेजेस असतात, जे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतात त्या प्रश्नांसाठी तुम्हाला इथं उत्तर दिलं जाईल. आणि जे हे आहे ना यामध्ये मी तुम्हाला फक्त हे जे इंट्युटिव्हली कार्ड्स बनवलेले आहेत, जे आदेशाने दत्तगुरूंच्या आदेशाने बनवलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुमच्या एनर्जीनुसार जी तुमची कुलदेवता जे काय आदेश देते ते तुम्हाला मी इथं सांगणार आहे. एक छोटीशी सुरुवात तुमची खूप मोठी ओळख निर्माण करेल. मी तुम्हाला आता एवढ्या रिडिंग मधून मी तुम्हाला काय सांगितलं, हेच सांगितलं ना की स्वतःला डेव्हलप करा. आतून जे सातत्य आहे ना ते तुम्ही करा. एक छोटीशी सुरुवात, कारण कोणतीही सुरुवात करताना आपण खूप लाखो करोडो इन्व्हेस्ट करून सुरुवात नाही करू शकत. आपल्याकडे एवढे असतील तर मग कशाला बाकी सगळ्या गोष्टी करायला लागतात, है की नाही. पण जे आहे ना छोटंसं आहे तुमच्याकडे, त्यातून सुरुवात करा. हे मला होणार नाही, हे मी करू शकत नाही, हे मी कसं करू हे मनात घेऊ नका. तुम्ही सुरुवात करा. तुमच्यासाठी तुम्हाला मदत करायला हजारो लाखो हेल्प करणारे हात तुमच्यासाठी युनिव्हर्स देणार आहे, तुमची कुलदेवता देणार आहे. त्यामुळे फक्त तुम्ही सुरुवात करा. आम्ही आहे असा तुमच्यासाठी मेसेज आहे तुमच्या कुलदेवतेचा. आणि अमॅथिस्ट क्रिस्टल तुम्हाला वापरण्यासाठी सांगितलं जाते. जर अमॅथिस्ट तुम्ही ब्रेसलेट वापरत असाल, तुमच्याजवळ क्रिस्टल्स असतील किंवा तुम्हाला ब्रेसलेट वापरण्यासाठी सांगितले जाते. जर तुम्ही मेन असाल वुमेन असाल, कारण जर इमोशन्स थोडं हे होत असेल, काही औरा तुमचा हे करायचा असेल, इंट्युटिव्हली जे मेसेज येतात ते मेसेज कनेक्ट करायचे असतील, ह्या त्याच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर थोडंसं अमॅथिस्टची आणि हा जो कलर आहे तो अमॅथिस्टच्या ह्याचाच आहे, जो लेव्हेंडर कलर आहे त्याच्याशी थोडंसं तुम्ही कनेक्ट व्हा असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे कुलदेवता तुम्हाला आदेश देते की महालक्ष्मी तुमच्यासाठी लवकरच तुमच्या घरात असं सुखागमन जे आहे ते होते, सुखाचं आगमन तुमच्या आयुष्यात होते, तुमच्या घरामध्ये होते, असा तुमच्यासाठी हा मेसेज आहे. तुमच्या घरामध्ये सुखाचं आगमन होते, सुख शांती समृद्धी सगळं तुमच्या आयुष्यात घेऊन येतात असं कुलदेवता तुमच्यासाठी आदेश देत आहेत की हा जो चेंज आहे, हा जो बदल आहे तो स्वीकारा, स्वतःमध्ये बदल करा. अचानकपणे तुमच्या जवळच्याच व्यक्तीच्या मुखातून तुम्ही शोधत असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, विशेषतः मूल किंवा आजी आजोबा. तर बघा तुमच्याच म्हणजे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नाही आहे, तुम्ही सैरभैर होताय, सगळीकडे शोधताय, या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जवळच्याच मुलाच्या तोंडातून तुम्हाला मिळेल, मुलाच्या तोंडातून मिळेल, आजी आजोबांच्या तोंडातून मिळेल. काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, तुम्हाला त्या फक्त कनेक्ट करायच्या आहेत असं तुम्हाला इथं मेसेज आहे. आणि हा जो मेसेज आहे, घरी शेजारी नातेवाईकांमध्ये गरोदर स्त्री असल्यास तिला गर्भसंस्काराचे पुस्तक भेट म्हणून द्या. हे गर्भसंस्काराचं पुस्तक आपण बरेच वेळा बघतो ना, जर गरोदर बाई आहे, तिचे डोहाळे जेवण आहे किंवा ती गरोदर आहे तर आपण काय करतो, बरेच वेळा तिला खायला हे ते सगळ्या गोष्टी देतो, द्यायलाच पाहिजेत. पण ही एक अशी गोष्ट आहे जी मला इंट्युटिव्हली आणि खूप मोठे असे स्ट्रॉंगली मेसेज हा होता, जो मी रियालिटीमध्ये मी जेव्हा स्पिरिच्युअल जर्नीमध्ये होते किंवा सुरुवात होती त्यावेळेला मला खूप त्याचा अनुभव आलेला आहे. आणि हाच अनुभव मला तुमच्यापर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे. हे दत्तगुरूंचा आदेश आहे. कारण ती स्त्री ज्या वेळेला तुम्ही गर्भसंस्काराचं पुस्तक तिच्यापर्यंत द्याल, तिला द्याल, त्यावेळेला तुमचा एक कार्मिक पॅटर्न इथं स्टॉप होतोय.
तुमचा कार्मिक पॅटर्न इथं संपतोय। मग तुमच्या घरामध्ये जर जे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही गोष्टी हे असतील ना, त्याच्यामध्ये इथं हिलिंग होतं, हिलिंग मिळतं आणि तुमचा कार्मिक पॅटर्न कट करण्यासाठी, कारण पूर्वजन्मामध्ये आपण काय केले आपल्याला माहित नसतं, तर इथं हे जे गर्भसंस्काराचं पुस्तक आहे म्हणजे त्या संस्कार देणं खूप महत्वाचं आहे आणि हे जेव्हा आपण देतो त्याच वेळा ज्ञान आपल्याकडे येतं आणि आपल्या परिवारामध्ये सुखशांती लाभते। तर हा आदेश तुमच्यासाठी आहे की तुम्ही गर्भसंस्काराचं पुस्तक द्या। हा मेसेज तुमच्यासाठी आहे। तर गर्भसंस्काराचं पुस्तक जर द्या तुमच्याजवळ असं कोणी असेल तर। बहीण व भावाचं नातं घट्ट होते। हे कार्ड मी तुमच्या समोरच आता इथं याच्यामधून काढलं ना, तर जवळच रक्षाबंधन आलेलं आहे आणि बहीण भावाचं नातं जर मनामध्ये काही उत्कृष्ट असेल, काही कारणास्तव गैरसमज हे ते काही झालेलं असेल तर सोडून द्या। जे झाले ते गाठोडं बांधून फेकून द्या, जिथं सापडणार नाही असं फेकून द्या। मनामधला द्वेष, राग, गैरसमज सगळं संपून पुन्हा एकदा त्या नात्याला संधी द्या, ते नातं फुलफिल करा, कारण आयुष्य आहे तोपर्यंत जगून घ्यायचं आहे आणि हे नातं तुमचं घट्ट होतं। या नात्यामधला तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमची जी दृढता आहे ती तुमची वाढते। हे नातं तुमचं खूपच असं स्ट्रॉंग होते बरं का, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं मी म्हटलं तुम्हाला देवी, कुलदेवी तुमची आहे, तुमची ती कुलदेवी तुम्हाला आदेश देते। तर इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा स्ट्रॉंग मेसेज दिला जातोय, देवी रेणुका तुम्हाला जागं करतायत, कारण तुम्ही यशाचं शिखर गाठण्याच्या प्रवासाला निघताय। अचंबित होईल दुनिया तुम्हाला पाहून। बघा मी एवढ्या सगळ्या रिडिंगमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं की तुमच्यामध्ये चेंज होतोय, तुमच्यामध्ये बदल होतोय, अबंडन्स, इन्फिनिटी सगळं तुमच्याकडे येते, तुमचा औरा बदलतोय, तुमच्यातला रिअल स्टार जो आहे तो तुमच्यातला बाहेर येतोय, तुम्ही काय करू शकताय दुनियेला कळतंय आणि त्यामुळं साक्षात तुमची कुलदेवी तुम्हाला सांगते की तुम्हाला आता यशाचं शिखर गाठण्याच्या खूप जवळ तुम्ही आहात आणि त्याच प्रवासाला तुम्ही निघताय। तर हा प्रवास तुम्हाला सुरू करायचा आहे, जर सुरू केला असेल तर त्याच्यामध्ये खूप सारा अबंडन्स आहे आणि त्यासाठी जे जे काही मार्गदर्शन लागेल ते आपण या रिडिंग्समधून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि स्वामींच्या चरण पादुकांचे दर्शन घ्या। तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते, जर असे काही ऑब्स्टेकल्स आहेत, विवाहामध्ये अडथळे असतील किंवा काही तुम्ही जे काही करत आहे त्यामध्ये काही अडथळे येत असतील किंवा जे तुम्हाला हवं होतं, जे तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं ते तुम्हाला मिळाले आणि हे मॅनिफेस्टेशन ॲक्च्युली स्वामींच्या आशीर्वादाने झालं होतं, तर स्वामींच्या चरण पादुकांचे दर्शन घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या। त्यांना म्हणजे त्यांचं खूप तुमच्यावर लक्ष आहे आणि त्यांचे खूप ब्लेसिंग्स तुमच्यावर आहेत, स्वामींचे खूप खूप आशीर्वाद तुमच्यावर आहेत असं तुमच्यासाठी मेसेज दिला जाते। एनर्जी जर तुम्हाला असं वाटत असेल की एनर्जी थोडीशी लो फील होत असेल तर फळांचा रस किंवा लिंबू सरबत घ्या, उत्साह वाढेल असं तुम्हाला इथं सांगितलं जाते। जर खूप कामाची दगदग असेल, खूप काम असेल, दगदग होते, फिरणं होते किंवा काम असेल, सतत बिझी असाल तर थोडंसं फळांचा रस किंवा लिंबू सरबत तुम्ही घ्या, तुम्हाला एनर्जी फील म्हणजे खूप तुम्हाला एनर्जी अशी हे वाटेल असं तुम्हाला इथं सांगितलं जाते, उत्साह वाढेल। आणि मी तुम्हाला काय म्हटलं, मूलाधार चक्र बॅलन्स होतंय, ब्लॉकेज निघून गेलेत, लाल रंगाशी कनेक्ट व्हा। आजचा मी जे तुमच्यासाठी इथं हे केलेलं आहे की नाही, जो हे टाकलेला आहे टेबल क्लॉथ जो आहे तो म्हणजे रेड कलरचाच आहे, रेड कलरशी कनेक्ट व्हा, कारण तुमचीच एनर्जी असते तेव्हाच इथं ही एनर्जी कनेक्ट होत असते। तर मूलाधार चक्र जे आहे, मग मी तुम्हाला म्हटलं ना तुमच्यातला रिअल हिरो बाहेर निघतोय, रिअल स्टार बाहेर येतोय, तर हा रिअल स्टार तेव्हाच होतो जेव्हा बॅलन्स असतं हे, कारण हे बॅलन्स करणं सोपी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे। जे तुम्ही करताय, जे तुम्ही करू पाहताय, जे तुम्ही तुमच्याकडून होतंय, ॲज अ रेकी हिलर असाल, रेकी करत असाल, चक्रांवर काम करत असाल, मी सुरुवात 7 चक्र इथं खूप महत्वाची आहेत। तुम्ही जितकं 7 चक्रांवर काम कराल, मेडिटेशन कराल, तितकं तुमच्यातला स्टार बाहेर येईल। हा मेसेज तुमच्यासाठी आहे। आणि मूलाधार चक्र बॅलन्स होते, ब्लॉकेज निघून गेले तर लाल रंगाशी जास्तीत जास्त थोडंसं तुम्ही लेव्हेंडर कलर आणि लाल रंगाशी थोडंसं कनेक्ट व्हा। आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा जो मेसेज आहे तो म्हणजे धन्यवाद द्या, थँक्यू म्हणा। जितकं तुम्ही धन्यवाद द्याल, थँक्यू म्हणाल, तितकं तुमच्या आयुष्यात अबंडन्स, सुख, शांती, समृद्धी भरभरून वाहायला लागेल आणि हे वाहणार आहे, हे वाहतंय तुमच्या आयुष्यात, खूप मोठा फ्लो सगळा होतोय। जे आहे ते स्वामींचरणी तुम्ही अर्पण केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे। मोह नाही, अहंकार नाही, लोभ नाही, मत्सर नाही, सुख आहे आणि सर्वांसाठी सर्वांसोबत उभं राहण्याची तयारी आहे। म्हणूनच एवढा मोठा मेसेज तुमच्यासाठी
आलेला आहे, तर हात देण्याची तयारी ठेवा. तुमच्यासाठी लाखो हात तुमच्या मदतीला येणार आहेत. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. फक्त तुम्हाला हा तुमच्या कुलदेवतेचा आदेश आहे. त्यांच्याशी कनेक्ट व्हा. जे काही छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करणार आहे तिथं तुमच्या कुलदेवतेला स्मरण करा. तुम्ही त्यांचा जे तुमचं काय आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या आयुष्याचा प्रवास जो आहे तो सुरू होईल असं तुम्हाला इथं सांगितलं जातंय. चेंज आहे. तर रीडिंगला क्लेम करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण मी अशा छान छान रीडिंग घेऊन तुमच्यासाठी सतत येत राहणार आहे. तुम्हाला मार्गदर्शन देतच राहणार आहे, कारण हे आदेश असतात. मी कोणी नाही, आम्ही फक्त माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. तर टॅरो रिडिंगचे कोर्सेस सुरू आहेत. सहभागी व्हायचं असेल तर नक्की तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तुमच्या कोणत्याही प्रश्नावर तरी सुद्धा तुम्ही मला त्या नंबरवर मेसेज करू शकता. पर्सनल रिडिंग पे असते, फक्त त्याच्याशी तुम्ही ते करू शकता. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छान छान रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.